नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजाला दिलासा देणारी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, 36,585 कोटींची कर्जमाफी, मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब, 55,72,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ। ही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे, त्यामुळे आत्ताच तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्यातील 55,72,000 शेतकऱ्यांचे 36,585 कोटी रुपयांचे पीक कर्ज माफ करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले। ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरवण्यासाठी मुदत देण्यात येईल। 2 लाखांवरील थकबाकी भरल्यानंतर त्यांच्या खात्यात 2 लाख रुपये शासन जमा करणार आहे। हा निर्णय 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाला लागू असणार आहे। त्याशिवाय 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेले कर्ज या योजनेसाठी पात्र ठरणार असून प्रति शेतकरी जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे। या योजनेसाठी जमीन धारणेची कोणतीही अट घालण्यात आलेली नाही। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या कर्जमाफीची नेमकी रचना कशी असेल याबाबत अधिकृत घोषणा लगेच होणार नसल्याची माहिती आहे। महायुतीने 2024च्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार शेतकरी कर्जबाजारीपणावर अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती। मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेले अल्प मुदतीचे 2 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे। 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेले कर्जे यासाठी पात्र ठरणार आहेत। योजनेसाठी जमीन धारणा क्षेत्राचा विचार केला जाणार नाही। तसेच फेरगठित पीक कर्जालाही योजनेचा लाभ लागू राहील। सन 2023 आणि 24 आणि 25 आणि 25 ते 26 या वर्षात नियमित कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल। यासाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही काही अटींसह नव्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। राज्यातील माजी मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा, राज्यसभा सदस्य, विधानसभा आणि परिषदेचे आमदार, जिल्हा पंचायत समितीचे सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य, नगरसेवक, राज्य आणि केंद्र सरकारचे सर्व अधिकारी तसेच 25,000 पेक्षा जास्त वेतन असलेले सर्व कर्मचारी, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी, शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, माजी सैनिक आणि राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात मोडणारे महावितरण, एसटी महामंडळ, MIDC अनुदानित संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही। शेतकरी बांधवांनो, एक वेळ समझोता योजना या योजनेमध्ये 1 एप्रिल 2029 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्यांची एक किंवा अनेक बँकांकडील मुदत तसेच व्याजासह 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी 2 लाखांपेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेत संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल। अशी रक्कम परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला वन टाईम सेटलमेंट म्हणून 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल। मित्रांनो, कर्जमाफीच्या घोषणेनंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या सातबारावरील थकीत कर्जाची नोंद हटवून सरसकटाने विनाअट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे। तसेच सरकारच्या या योजनेच्या अंमलबजावणीवरही विरोधी पक्षांनी शंका उपस्थित केल्या आहेत। ही कर्जमाफी केवळ कागदावर किंवा निवडणुकीपुरतीच घोषणा राहू नये असे काँग्रेसने म्हटले आहे। लाडकी बहीण योजनेतून पडताळणीनंतर 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे। याचा दाखला देऊन 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल का याबाबत काँग्रेसने साशंकता व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्रान्स्टो यांनी सरकारकडे कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे।